हॅलो. आज सकाळी-सकाळी एक पार्सल आलं होतं आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, की मी काही फ्रिज ऑर्गनायझर्स ऑर्डर केलेले आहेत. तेच सध्या रिसीव्ह झालेले आहेत. आणखी काही गोष्टी आहेत त्या तुम्ही बघून घ्याल आणि आता हे प्लांट इथे आणलेलं आहे आणि इतकं सुंदर दिसत होतं. तुम्हाला कसं वाटलं इथे ठेवलेलं हे मला सांगाल कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि ह्या गोष्टी मी मागवल्या होत्या. एक हे स्टँड मागवलेलं होतं जे शंखासाठी आहे आणि आणखी एक हे फ्रीजसाठी ऑर्गनायझर मागवलेलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या ज्या आज आलेल्या आहेत. ॲक्च्युली ह्याची मी 2 दिवसापासून वाट बघत होते. ते आता फायनली रिसीव्ह झालं आणि मला फ्रीज ऑर्गनाइज करायचा होता. तर हे जे स्टँड आहे, आता माझ्याकडचा शंख मोठा आहे की हे स्टँड छोटं आहे हे मला कळलंच नाही. आता एकतर शंख बदलावा लागेल, नाहीतर स्टँड बदलावा लागेल. तर आता बघू काय बदलवायचं आहे तर. आणि आता हे पॅक ऑफ 6मध्ये जे ऑर्गनायझर्स मागवलेले आहेत खूप छान क्वालिटीचे रिसीव्ह झालेले. मला वाटलं पण नव्हतं इतकी छान क्वालिटी रिसीव्ह होईल म्हणून इतक्या स्वस्तमध्ये, पण मस्त आलेले आहेत. आणि हे जे आहेत यामध्ये तुम्ही मिरची, अद्रक, लसूण ह्या गोष्टी ठेवू शकता किंवा दुसऱ्या दिवशीच्या भाजीची तयारी करून आदल्या दिवशी तुम्ही ठेवू शकता. कांदा, टोमॅटो हे ते सगळं कट करून यामध्ये ठेवू शकता. तर अशा प्रकारचं हे ऑर्गनायझर आहे. मला तर खूप आवडले. मला पण हे खरेदी करायचं असेल तर मी प्रोडक्ट टॅग केलेलं आहे. मराठी ब्लॉगर कांचनच्यावर एक तुम्हाला फोटो दिसेल, त्यावर क्लिक करा आणि जर तुम्ही इन्स्टावर बघत असाल तर लिंक कॉमेंट करा. तुमच्या डीएममध्ये डायरेक्ट तुम्हाला लिंक मिळून जाणार. आणि हो, आपण ब्लड टेस्टसाठी दिलं होतं. तर माहीच्या त्या ॲक्सिडेंटमुळे काय झालं की माझं त्यावर लक्षच निघून गेलं. म्हणजे मी तुम्हाला सांगायचं बोलली की काय रिपोर्ट आले आणि त्यानंतर मी विसरून गेली माहीच्या चक्करमध्ये. तर काल परवाची कॉमेंट होती की ताई ब्लड रिपोर्टबद्दल सांगितलं नाही की काय रिपोर्ट आले. होप सगळं व्यवस्थित असो. तर सगळं व्यवस्थितच आहे. नॉर्मल रिपोर्ट्स आलेले आहेत. तर त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करून देते, सांगून देते. तुम्हाला पण काळजी पडलेली असेल म्हणून. चला मग आता इथेच या ब्लॉगला थांबवते. बाय, टेक केअर अँड लव्ह यू ऑल. बाय.